नमस्कार गाववाल्यांनो, नितीन आशिकर प्रस्तुत भूमिका दशावतार लोककला नाट्य मंडळ मळगाव यांचा बाळूमामा 1 आणि बाळूमामा 2 म्हणजे पूर्वार्ध या डोंबिवली चिनार मैदानावर 19 डिसेंबर आणि 20 तारखेक दिव्याक नाटका. मी पण जातोय, तुम्ही पण चला माझ्याबरोबर आता डोंबिवली. तर मंडळींनो, डोंबिवली आणि दिवा या ठिकाणी आमचा बाळूमामा 1 आणि बाळूमामा 2 पूर्वार्ध ह्या नाटक ट्रिक्सीन आणि मिनी ट्रिक्सीनमध्ये होता. तर फायनली आम्ही जाऊन निघालो दादर सावंतवाडी ट्रेनने मुंबई. तर फायनली पोचलो आम्ही कुडाळच्या रेल्वे स्टेशनवर. आणि रेल्वे स्टेशनवर कुडाळच्या पोचल्यानंतर बघलो तर गाडी जरा लेट होतो. 8:14 टायमिंग होतो. माझ्याबरोबर कल्पेशसुद्धा होतो. आम्ही दोघं जाणार होतो. आणि फायनली आमची कोकणची दादर सावंतवाडी ट्रेन इली. आमचा काय तिकीट ना होता, त्यामुळे जनरलने जाऊचा ठरवलो आणि फायनली दादर सावंतवाडी ट्रेनमध्ये बसलो आणि आमची ट्रेन डोंबिवलीच्या दिशेने म्हणजे मुंबईच्या दिशेने रवाना झाली. आणि बरोबर 6च्या दरम्यान आमची गाडी ठाण्यात पोचली. बघलो होतो लोकांची कामकजावची गर्दी चालू होती. आम्ही सुद्धा फ्रेश झालो आणि नंतर डोंबिवलीच्या दिशेने रवाना झालो. आणि जर नाटक होता तर चिनार मैदानला आम्ही कोकण महोत्सवच्या त्या जागेत पोचलो. तर त्यांचे विविध कार्यक्रम चालू होते. ते प्रथमतः गणपती गणरायाचं दर्शन घेतलो. आणि गणपती गणरायाचं दर्शन घेऊन झाल्यानंतर कंपनीची गाडी आमची थयच उभी होती आणि सगळे जण आमचे बिराडक होते. म्हटलं गाडीत जरा आराम करूया म्हणून जरा गाडीत 2-4 मिनटं विश्रांती घेतलो. आणि नंतर स्टेजच्या थंय गेलो तर मुलांचे विविध प्रकारचे लेझिम नृत्य चालू होता. तर ज्येष्ठ दशावतारी स्त्री कलाकार देवेंद्र भैरवकरसुद्धा आपल्या मोबाईलमध्ये त्या कार्यक्रमाचा शूटिंग करत होते. आणि जरा कार्यक्रम आम्ही बघलो आणि नंतर मालक बोलले जर आपण जरा काहीतरी खाऊक जाऊया म्हणून आम्ही खाऊक नंतर थंय लावलेल्या स्टॉलवर खाऊ गेलो. तर आमच्याबरोबर पक्याबाई आणि कुणाल आणि कल्पेशसुद्धा होते. मालकानंतर जशी ऑर्डर दिली सगळ्यांनी एकत्र राहून आधी फोटो काढलो. आणि फोटो काढून झाल्यानंतर जर आम्ही मागवलेला होता सुद्धा आता खाऊक सुरुवात केलो. आणि त्यानंतर आमच्याबरोबर मापणचे राजेश मापणकर सुद्धा होते. आणि लेझिम कार्यक्रम झाल्यानंतर आमच्या नाटकाचा नाट्यप्रयोग होतो. त्यामुळे आम्ही बिराडात पोचलो. आणि बिराडात पोचून झाल्यानंतर प्रथमतः गणपतीचं दर्शन घेतलं. तर मंगेरादारांसुद्धा मग हात दाखवल्या. प्रत्येक शाळेचे लेझिम नृत्य होते. ते लेझिम नृत्य झाल्यानंतर नंबर काढला होता. ज्याका नंबर इलो त्यांच्यानी सुद्धा ट्रॉफी घेऊन फोटो काढल्यानी आणि विशेष म्हणजे कलाक्षेत्रातलो 2020 आणि 19 सुधीर कलिंगन लोकराजा सुधीर कलिंगन एका पुरस्कार भेटलो. हे सुद्धा बॅनर होतो. तो बघून खूप भारी वाटला. आणि आम्ही नंतर सेटअपला सुरुवात केलो. आणि सेटअप जसं रेडी झालो तसं माणसांची सुद्धा गर्दी नाटकासाठी वाढतच होती. आणि नाटक सुरू होऊच्या आधी ते गणपती बाप्पाचं देखाव आणि ते पालखीसुद्धा देखाव केलं होतं. तो सुद्धा पालखी सुरू झाल्यानंतर नाटक होता म्हणून प्रथमतः पालखी सुरू झाली आणि त्यानंतर नाटकास